मला हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर माझं वजन वाढू शकतं का? हा प्रश्न कदाचित तुमच्या डोक्यात देखील असेल. तर आज या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर आता गंमत अशी आहे, की जर बीपी हाय असेल तर आपलं वजन वाढत नाही. पण व्हाईस वर्सा नक्की होतं. जर आपलं वजन वाढलेलं आहे किंवा वाढत असेल, तर नक्कीच आपल्याला चान्सेस आहे, की आपल्याला हाय बीपीचा त्रास होणार. कसं? ते जरा समजून घेऊया. तर गंमत अशी होते, की जेव्हा आपल्या शरीरात फॅट्स वाढतात किंवा फॅट डिपॉझिट्स वाढतात, तेव्हा ते आपल्या रक्ताच्या आर्टरीजमध्ये देखील जाऊन साचायला सुरुवात होतात. ज्याला आपण एंडोथेलियम म्हणतो, आपल्या इनर लाईनमध्ये तिथे जाऊन साचायला सुरुवात होतात. या एंडोथेलियमचं काम काय असतं? शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार करणे किंवा सोडणे. आणि या नायट्रिक ऑक्साईडचं काम काय असतं? की जे आर्टरीज असतात, ज्या रक्तपुरवठा करणाऱ्या नसा असतात, त्याची लवचिकता वाढवणं, त्याला फ्लेक्सिबल ठेवणं. आता काय होतं, आपल्या शरीरातल्या फॅट्समुळे ह्या एंडोथेलियम जिथून नायट्रिक ऑक्साईड तयार होते ते रिजिड होतं किंवा त्याचं कॉन्स्ट्रक्शन होतं, ज्याला व्हॅसो कॉन्स्ट्रक्शन देखील म्हणतात. तर व्हॅसो कॉन्स्ट्रक्शन म्हणजे काय? समजा आता आपला पाण्याचा पाईप आहे, या पाईपाची जर नळी छोटी दाबली गेली, तर छोटी नळी दाबल्या गेल्यामुळे आता पाणी व्हायला एरिया खूप कमी आहे, तर पाणी जोरात वाहील, फास्ट स्पीडने व्हायला सुरुवात करेल. सेम एक्झॅक्टली आपल्या शरीरात होतं. जेव्हा शरीरातलं फॅट्स वाढतं, जेव्हा आपल्या शरीरातलं नायट्रिक ऑक्साईड कमी होतं, त्याच्यामुळे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. ही जी आपली रक्तनलिका असते ती थोडी दाबली जाते किंवा ती नॅरो होऊन जाते. दाबली जाण्यापेक्षा नॅरो हा बरोबर शब्द आहे. तर जेव्हा ती नॅरो होते, तेव्हा हाय ब्लड प्रेशर, जोरात ब्लड प्रेशरने आपलं रक्त व्हायला सुरुवात होते आणि म्हणून आपल्याला हाय बीपीचा त्रास होऊ शकतो. तर हाय बीपी जर कमी करायची असेल किंवा ब्लड प्रेशरचा त्रास कमी करायचा असेल, तर वजन कमी करणं खूप खूप महत्वाचं आहे. माझ्या कम्युनिटीमध्ये ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे, त्यांना मी सगळ्यात पहिले वजन कमी करायला लावतो. ऑटोमॅटिकली त्यांच्या बीपीच्या गोळ्या कमी व्हायला मदत होते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलमध्ये अशा असंख्य महिलांच्या दैनंदिन आयुष्यात जे काही दररोजच्या प्रसंग असतात, घटना असतात, त्याच्याने वजन कसं वाढू शकतं याच्याबद्दल अगदी सोप्या भाषेत चर्चा करतो. धन्यवाद.